लग्नानंतर माझा नवरा घर जावई झाला. त्याचे एक अंध वडीलही होते. ते पण आमच्यासोबत राहायचे. माझा नवरा आणि अंध सासरे माझ्या आईची खूप काळजी घ्यायचे. अचानक आई गर्भवती झाली आणि मला काही समजेनासं झालं, कारण माझे वडील या जगात नव्हते. मला माझ्या पती व सासऱ्यांवर शंका आली. त्यामुळे मी माझ्या आईची DNA टेस्ट केली आणि रिपोर्ट पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या रिपोर्टमध्ये मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. माझं नाव राधिका आहे आणि मी 19 वर्षांची होते. आमच्यासाठी कमविणारे कोणी नव्हतं. त्यामुळे माझी आई एका शाळेमध्ये आई म्हणून कामाला होती. आईच्या पगारातून आमच्या मायलेकीचा महिना आरामात निघायचा. माझी आई मला सांगायची की मी जेव्हा 6 वर्षांची होते तेव्हा माझे वडील एका रोड ॲक्सिडेंटमध्ये वारले होते. माझी आई अडाणी आणि गरीब होती. वडील गेल्यानंतर आईने एका खाजगी शाळेत आईच्या नोकरीसाठी अर्ज केला. तेव्हा तिला ती नोकरी मिळाली. आईने त्या शाळेत 8 वर्ष नोकरी केली. त्यानंतर आईने नोकरी सोडली. तरीही दर महिन्याला तिला पुरेसे पैसे मिळत होते. पण ते पैसे कोण देत होतं ते मला आई सांगत नव्हती. जेव्हा मी तिला विचारायचे तेव्हा ती त्या गोष्टीला टाळायची. मी पण 5वीपर्यंत शिकले होते. माझी पुढे शिकायची इच्छा नव्हती. आमच्याकडे एवढे पण पैसे नव्हते की मी पुढे शिकू शकेल. त्यामुळे मी घरीच बसले. माझ्या आईला माझ्या लग्नाची चिंता वाटायची. माझ्या आईची इच्छा होती की माझा नवरा घर जावई बनावा, कारण माझ्या लग्नानंतर माझ्या आईला एकटं राहावं लागणार होतं. माझ्या आईवर खूप प्रेम होते. मी माझ्या आईला एक क्षणसुद्धा एकटं सोडू शकत नव्हते. माझ्या आईने ज्या परिस्थितीतून मला लहानाचं मोठं केलं होतं ते माझं मलाच माहीत होतं. आई सुंदर आणि तरुण होती, पण माझ्यामुळे तिने दुसरं लग्न केलं नव्हतं. आम्ही ज्या घरी राहायचो ते माझ्या आईच्या नावावर होतं. माझी आई अजून पण तरुण दिसायची. ती सांगायची की जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा ती 14 वर्षांची होती. माझी आई पण गरीब घरातूनच होती. तीही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. जेव्हा आईला चांगलं स्थळ आलं तेव्हा तिच्या आईवडिलांनी लगेच तिचं लग्न लावून दिलं. माझ्या आईने सांगितलं होतं की माझे वडील एका बँकेत गार्ड होते. त्यांची ड्युटी 12 तासांची असायची. कधी दिवसपाळी तर कधी रात्रपाळी असायची. माझ्या वडिलांना मुलगा हवा होता, पण देवाने त्यांना मुलगी दिली. माझे वडील माझ्यावर पण खूप प्रेम करायचे. सुट्टीच्या दिवशी ते मला खांद्यावर बसवून पार्कमध्ये घेऊन जायचे. मी वडिलांचा तो फोटो पाहिला होता ज्यात माझी आई त्यांच्यासोबत होती. माझ्या आईने मला सांगितलं वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्यासाठी खूप स्थळ आली, पण तिने नकार दिला. आई अजूनही सुंदर आणि तरुण होती. तिचं वय 35 वर्ष होतं. माझी आई दिसायला खूप गोरी होती. अजूनही तिच्या चेहऱ्यावर एखाद्या तरुण मुलीसारखं तेज होतं. एक दिवस आई शेजारच्या घरी गेली. जेव्हा परत आली तेव्हा ती खूप खुश होती. मी विचारलं तेव्हा तिने सांगितलं की तुला उद्या बघायला पाहुणे येणार आहेत. मी त्यांना सांगितले की मला असा जावई हवाय जो घर जावई बनायला तयार असेल. एक मुलगा आहे जो आपल्या अंध वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहतो. शेजारनी माझ्यासमोर त्याला बोलली आहे की तुम्ही घर जावई बनण्यास तयार आहात का, आणि त्यांनी पण होकार दिला आहे. मग मीही आईला काहीच बोलले नाही आणि मी माझा होकार कळवला. मग दुसऱ्या दिवशी एक म्हातारी आणि तो मुलगा आला ज्याच्यासोबत माझं लग्न होणार होतं. तो मुलगा माझ्याच वयाचा होता आणि दिसायलाही तो खूप सुंदर होता. त्याचं नाव विराज होतं. ती म्हातारी त्याची लांबची नातेवाईक होती. चर्चेदरम्यान आईने त्यांच्यासमोर तिची अट ठेवली की त्याला घर जावई म्हणून राहावं लागेल. जर मान्य असेल तर येत्या रविवारी पूर्ण विधिवत लग्न करू. मुलगा तयार झाला, पण त्याची एक अट होती की त्याच्या अंध पित्याला त्याला सोबत ठेवायचं होतं. माझ्या आईला या गोष्टीचा काहीच त्रास नव्हता. दोन्हीकडून संमती झाली आणि रविवारी आमचं लग्न झालं. 2-3 दिवस मी त्याच्यासोबत त्याच्या भाड्याच्या घरी राहिले. त्यानंतर त्याने त्याचं सामान आमच्या घरी शिफ्ट केलं. आमचं घर 2 मजली होतं आणि 6 रूम होत्या. आईने एक रूम विराजच्या वडिलांना दिली. एका रूममध्ये आम्ही राहायचो आणि एका रूममध्ये आई राहायची. बाकी 2 रूम खालीच होते आणि एक रूम स्टोर रूम होता. विराज एका पेपर कंपनीत कामाला होता. तो सकाळी 8 वाजता जाऊन संध्याकाळी 5 वाजता घरी यायचा. तो चांगला आणि मोकळ्या मनाचा होता. त्याने सांगितलं की जेव्हा तो 8 वर्षांचा होता तेव्हा त्याची आई वारली होती, पण त्याच्या वडिलांनी त्याला आईच्या प्रेमाची उणीव भासू दिली नाही. ते मोलमजुरी करायचे. एका दुर्घटनेत त्यांची दृष्टी गेली. त्यावर उपचार करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपचार खूप महाग होते आणि त्याचा पगारही इतका नव्हता की तो इलाज करू शकेल. विराजला दुसऱ्या देशात जायची खूप इच्छा होती. त्याला वाटायचं की खूप कमवावं आणि वडिलांच्या डोळ्याचा इलाज करावा, पण तो त्याच्या वडिलांना सोडून जाऊ शकत नव्हता. त्याला त्याच्या वडिलांची गरज होती. माझे सासरेही खूप चांगले होते. असेच दिवस जात होते.
आम्ही आमच्या आयुष्यात खूप खुश होतो. विराजने पूर्ण घराची जबाबदारी घेतली होती. विराज महिन्यातून एकदा मला बाहेर जेवायला घेऊन जायचा. आम्ही बाहेर जाऊन जेवायचो आणि मस्त फिरत फिरत घरी यायचो. एक दिवस माझी आई खूप उदास झाली आणि ती खूप खिन्न दिसत होती. मी आईला तिच्या उदासीचं कारण विचारलं, पण तिने सांगितलं नाही. मला आईची सवय माहीत होती. ती काही गोष्टी मनात ठेवायची आणि ती कधीच ओठावर येऊ देत नव्हती. मला कळत नव्हतं की आईला कसं बोलतं करावं. मी आईला टेन्शनमध्ये बघू शकत नव्हते. माझ्या आईने तिचं तारुण्य माझ्यासाठी बर्बाद केलं होतं. दुसरं लग्न न करण्यामागचं कारणही तिने मला सांगितलं होतं की तुझा सावत्र बाप वाईट व्यक्ती निघाला तर तो तुला मुलगी म्हणून स्वीकारायचा नाही आणि तुझ्यासोबत सावत्रपणाचं वर्तन करेल. त्यामुळे मी दुसरं लग्न केलं नाही आणि करणारही नाही. मी हेच मनाला समजावत राहिले की माझं कुंकू अजून जिवंत आहे. मी माझ्या आईचे असे विचार ऐकून कोड्यात पडायचे. मी अशा अनेक बायका बघितल्या होत्या की एक अपत्य असूनसुद्धा पतीच्या निधनानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्या बायका त्यांच्या मुलाचा विचार करत नसायच्या आणि काही काळाने कळायचं की त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पतीसाठी त्यांच्या लेकरांना वाऱ्यावर सोडून दिलंय. लोक म्हणतात की नवऱ्याशिवाय बाईला समाजात काही इज्जतच नसते. एकटी स्त्री नवऱ्याशिवाय आयुष्य नाही जगू शकत. परंतु माझी आई नवऱ्याशिवाय जगत होती आणि जगत आहे. जसजसे दिवस जात होते माझ्या आईचं टेन्शन पण वाढत जात होतं. मी मधल्यामध्ये विचार करायचे की माझी आई माझ्यासोबत तिचं दुःख का शेअर करत नाहीये. आणि हीच गोष्ट विराजला पण खटकली होती. तो माझ्या आईला सासू कमी आणि आई जास्त मानायचा. त्याने पण माझ्या आईला टेन्शनचं कारण विचारलं होतं, पण ती टाळत होती. काहीतरी अशी गोष्ट होती की ज्यामुळे माझ्या आईची रात्रीची झोप उडाली होती. एके दिवशी मी आणि विराज बाईकवर बसून चाट खाण्यासाठी बाहेर पडलो. रस्त्यात एक गर्भवती स्त्रियांचा दवाखाना होता. जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा माझी आई घरी नव्हती. जाताना तिने सांगितलं होतं की मी शेजारी जात आहे, तुम्ही दोघे जा. जेव्हा आम्ही दवाखान्यासमोरून जात होतो तेव्हा दवाखान्यातून आई बाहेर येताना दिसली. मी आईला बघून हापकलेच. याबद्दल विराजला मी काही सांगितलं नाही, पण माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले की माझी आई त्या दवाखान्यात काय करत होती. माझ्या लग्नाला 3 महिने झाले होते, पण मी प्रेग्नेंट नव्हते. जर मी प्रेग्नेंट असते तर मी गर्भवती स्त्रियांच्या दवाखान्यात गेले असते. मी खूप गोंधळून गेले. घरी गेल्यावर आईला सगळं विचारेल की दवाखान्यात काय करायला गेली होतीस. आम्ही चाट खाल्लं. विराजने माझ्या आईसाठी पण चाट घेतलं. रात्री 9 वाजता आम्ही घरी आलो. माझ्याकडे घराची दुसरी चावी होती, त्यामुळे मी दरवाजा उघडला. आई घरातच होती. आईला चाट देण्यासाठी मी तिच्या रूममध्ये गेले. आई पलंगावर पडून विचार करण्यात गुंग होती. मी रूममध्ये आली आहे हे तिला कळलं देखील नव्हतं. जेव्हा मी आईला आवाज दिला तेव्हा ती दचकून उठून बसली. मी आईला चाट दिलं. तिला चाट खूपच आवडायचं, पण तिने तब्येतीचं कारण सांगून चाट खाण्यास नकार दिला. मला आश्चर्य वाटलं की तिचं आवडतं चाट ती खात नाहीये. मी प्लेट टेबलवर ठेवली आणि आईला विचारलं, आई तू ठीक तर आहेस ना? तेव्हा आई म्हणाली, मी ठीक आहे. थोडंसं डोकं जड आहे, पण गोळी घेतली आहे, आराम वाटेल. तू जा, विराज तुझी वाट बघत असेल. जेव्हा मी आईला म्हटलं की तू तुझं दुःख मला का सांगत नाहीस, तेव्हा ती म्हणाली, अगं मला काही दुःख नाही तर काय सांगू. माझी चिंता सोड. तुझं आता लग्न झालं आहे आणि तुला खूप चांगला नवरा मिळाला आहे. तो तुझी खूप काळजी करतो, त्यामुळे आता तू पण त्याची काळजी घेत जा. तो खूप चांगला मुलगा आहे. मला समजलं होतं की आई मला टाळत होती. मला माहीत होतं की मी कितीही फोर्स केला तरी ती मला काही सांगणार नव्हती. मी माझ्या रूममध्ये आले. आईला दवाखान्याच्या गोष्टीवर बोलणं त्यावेळी मला योग्य नाही वाटलं. उद्या विचारावं म्हणून मीही विचारायचं टाळलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा विराज कंपनीत गेला आणि आई भाजीपाला आणण्यासाठी मार्केटमध्ये गेली होती, तेव्हा मी माझ्या रूमची साफसफाई करत होते. त्याचबरोबर आईच्या रूमची साफसफाई करायची होती. मला आईला कोणतेच काम करू द्यायचं नव्हतं. सारं आयुष्य तिने काम करून माझा सांभाळ केला होता. मी अगोदर आईची रूम साफ करायला घेतली. दिसत नसल्यामुळे माझे सासरे त्यांच्या रूममध्येच राहायचे. ते जास्त बाहेर यायचे नाहीत. विराज रोज संध्याकाळी माझ्या सासऱ्यांना बाहेर फिरायला घेऊन जायचा, त्यामुळे ते नेहमी खुश राहायचे आणि सगळ्यांना चांगले आशीर्वाद द्यायचे. आईच्या रूमची साफसफाई करत असताना माझी नजर एका कागदावर पडली, जो की बेडच्या बाजूला पडलेला होता. माझ्या आईला लिहिता वाचता येत नव्हतं. मग हा कागद कुठून आला असेल या विचारात झाडू बाजूला ठेवून मी तो कागद उचलला. तो कागद त्याच गर्भवती हॉस्पिटलचा होता, जिथून काल निघताना मी आईला पाहिलं होतं. पेपर वाचताना माझे हात थरथर होत होते. मला हे खरंच वाटत नव्हतं. मला थोडीफार इंग्रजी वाचता येत होती, त्यामुळे मी ते लेटर पॅड वाचू शकले. लेटर पॅडनुसार माझी आई 2 महिन्यांची गर्भवती होती.
पण हे कसं शक्य होतं, कारण माझे वडील तर जिवंत नव्हते. माझ्या घरी तर माझे म्हातारे सासरे आणि नवराच आहेत. माझ्या डोक्यात विचार येऊ लागले की माझ्या सासऱ्यांचे किंवा माझ्या नवऱ्याचे आणि आईचे अनैतिक संबंध तर नसतील. तो खूप खालच्या स्तराचा विचार होता, पण मी विचार करण्यास विवश झाले होते. माझ्या आईने माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर कोणत्याच पुरुषाकडे नजर वर करून पाहिलं नव्हतं. तर मग आत्ताच आईने असं का केलं असेल? मला आईला विचारायचं होतं, पण माझी हिंमत होत नव्हती. मला आता कळत होतं की माझी आई दिवसरात्र टेन्शनमध्ये का असायची. दिवसेंदिवस आईची तब्येत का ढासळत होती. माझी आईच खरं कारण सांगू शकणार होती की तिच्या गर्भात कोणाचं मूल वाढत होतं. माझी आई तर एक पवित्र स्त्री होती. ती असं काही करू शकते यावर माझा विश्वासच बसत नव्हता. कोणत्या पुरुषासोबत तिचे संबंध होते हे मला शोधायचं होतं. माझी आई माझा आदर्श होती, पण ते रिपोर्ट पाहून आई माझ्या मनातून उतरली होती. मी तो रिपोर्ट टेबलवर न ठेवता तो माझ्या जवळच ठेवला आणि रूमची सफाई करून माझ्या रूममध्ये गेले. माझं मन खूप अस्थिर झालं होतं. मी आता ठरवलं होतं की संधी मिळताच मी आईशी या बाबतीत बोलणार आहे आणि सगळं काही जाणून घ्यायचंय. रागानं माझं रक्त गरम होत होतं. आई भाजीपाला घेऊन घरी आली आणि माझ्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून तिने विचारलं, काय झालं बाळा? त्यावर उत्तर देताना मी तो रिपोर्ट तिच्या समोर ठेवला. तिचे डोळे विस्पारले. ती एकदम बेचैन होत होती, पण ती काही उत्तर न देता शांत बसली. तिच्या या शांत बसण्याने मला अजून जास्त राग येत होता. मी रागात तिला विचारलं, आई सांग मला हे काय आहे? कुणासोबत तुझे अनैतिक संबंध आहेत? कोण आहे या बाळाचा बाप? कोणी केलंय तुला गर्भवती? तरीही आई शांतच होती. तिच्या शांत बसण्याने माझी खात्री बसायला लागली होती की नक्कीच तिचे बाहेर अनैतिक संबंध असणार. त्यामुळे जसंच रागात मी तिला पुन्हा विचारलं की सांग, कोण आहे तो नीच ज्याच्यासोबत तुझे असले घाणेरडे संबंध आहेत? बोलत असतानाच आई माझ्या तोंडावर हात ठेवून म्हणाली, राधिका असं काही बोलू नको. तू मला समाजात बदनाम करणार आहेस का? तर मग सांग ना, तुझ्या गर्भात जे मूल आहे ते कुणाचं आहे? आईने मान हलवत सांगण्यास नकार दिला. कृपा करून मला विचारू नकोस. मी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे. माझा शक माझ्या सासऱ्यावर आणि नवऱ्यावर होता. माणसाचं मन कधी बदलेल हे सांगता येत नाही, कारण माझ्या घरी तर सासरा आणि नवऱ्याशिवाय कुणीच नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते दोघे आल्यावरच माझी आई गर्भवती झाली होती. प्रश्न हा नव्हता की माझी आई एका मुलाला जन्म देणार आहे. प्रश्न तर हा होता की त्या मुलाचा बाप कोण होता. त्यामुळे मी माझे सासरे, नवरा व आईची DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. माझी एक मैत्रीण होती. ती एका दवाखान्यात जॉब करत होती. मी आई, सासरे आणि नवरा यांच्या डोक्याचे केस घेतले आणि माझ्या मैत्रिणीला दिले. तिने उद्या रिपोर्ट येतील असं सांगितलं. माझी आई प्रेग्नेंट असल्याचं माझ्या पती आणि सासऱ्यांना माहीत नव्हतं. मी विचार करत होते की जर माझ्या नवऱ्यासोबत माझ्या आईचं काही नातं असेल आणि हे सिद्ध झालं तर मी माझ्या नवऱ्याला कधीच माफ करणार नाही आणि त्याला हाकलून देईल. दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणीचा फोन आला. मी टेस्ट रिपोर्ट घ्यायला गेले. रिपोर्ट पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण DNA रिपोर्टनुसार त्या लेकराचा बाप ना माझे सासरे होते ना नवरा होता, तर कोणीतरी दुसरंच होतं. याचा अर्थ असा होता की माझ्या आईचं दुसऱ्याच कोणा व्यक्तीसोबत नातं होतं. मी रागाने लाल झाले आणि तडक घरी निघून आले. आई पलंगावर झोपली होती. मला रागात पाहून ती उठली. ते रिपोर्ट तिच्या तोंडावर फेकत मी म्हणाले की हे तुझे DNA रिपोर्ट आहेत. मला शंका होती की माझ्या नवऱ्यासोबत किंवा सासऱ्यांसोबत तुझे अनैतिक संबंध असतील, पण यापैकी कोणीच तुझ्या गर्भातल्या बाळाचा बाप नाही. आता तरी सांग, त्या बाळाचा बाप कोण आहे? नाही तर मी माझा जीव देईन. आईने रिपोर्ट एकीकडे ठेवत मला चापट मारली. आईने मला मारणं नवीनच होतं, कारण आईने या अगोदर मला कधीच मारलं नव्हतं. मी गालावर हात ठेवून आईकडे पाहत होते. राधिका, तुझी हिंमतच कशी झाली की तू माझी, तुझ्या नवऱ्याची आणि सासऱ्यांची DNA टेस्ट केलीस? मला तर विश्वासच बसत नाही की तू माझी मुलगी आहेस. माझ्यावर आरोप करतेस. माझ्या गर्भात जे मूल आहे ते नाजायज नसून जायज आहे. मला आईचं बोलणं कळलं नाही, कारण माझ्या वडिलांना या जगातून जाऊन 13 वर्ष झाली होती. आई म्हणत होती की ते मूल जायज आहे, म्हणजेच आईने चोरून लग्न तर केलं नसेल. आईला माझ्या मनातलं कळलं. ती म्हणाली, मी चोरून लग्न केलं नाहीये. खरं तर हे आहे की तुझा बाप जिवंत आहे आणि तोच या मुलाचा बाप आहे. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. पण आईने तर मला सांगितलेलं की माझे वडील मी लहान असतानाच वारले होते. मग ते अचानक मधूनच कसं काय जिवंत झाले? आई म्हणाली, आज मी तुला सत्य सांगूनच टाकते. मी तरी किती दिवस लपवणार? मी जर प्रेग्नेंट झाले नसते तर मी तुला आयुष्यभर सांगितलं नसतं. ऐक, तू फक्त 6 वर्षांची होतीस तेव्हा तुझे बाबा एका बँकेत गार्ड होते. एक दिवस ते दुसऱ्यासोबत ड्युटी करत होते.
तेव्हा बँकेत दरोडा पडला. दरोडेखोर लाखो रुपये लुटून पळून गेले. मॅनेजरला शंका होती की तुझे बाबा त्या दरोडेखोरांसोबत मिळाले आहेत. त्यामुळे मॅनेजरने त्यांना पोलिसांच्या हवाली केलं आणि कोर्टाने त्यांना 20 वर्षांची शिक्षा सुनावली. 2 महिना अगोदरच ते सुटून आले आहेत. तुझ्या बापाची इज्जत वाचवण्यासाठी मी खोटं बोलले होते की ते एका रोड ॲक्सिडेंटमध्ये वारले आहेत. आपले नातेवाईकही समजत होते की तुझे बाबा त्या दरोडेखोरांशी मिळालेले आहेत. तुझ्या बाबांवर मी खूप प्रेम करते. मी कधी गर्भवती झाले मला कळलंच नाही. जेव्हा मी तुझ्या बाबांना ही गोष्ट सांगितली तेव्हा ते खूप खुश झाले. आम्ही निर्णय घेतला की ही कॉलनी सोडून आपण दुसरीकडे शिफ्ट होऊ, ज्याने आपली इज्जत जाणार नाही. आणि तू विचारायचीस ना की दर महिन्याला माझ्याकडे खर्चासाठी पैसे कुठून येतात, तर ते तुझे बाबा मला द्यायचे. ते एका कंपनीत काम करतात आणि मला महिन्याला पैसे देतात. आईचं बोलणं ऐकून माझी मान शर्मेने खाली गेली. मलाच माझी लाज वाटू लागली. मला माहीत होतं की भावनेच्या आहारी जाऊन मी माझ्या आईला खूप काही बोलले होते. मी आईची माफी मागितली आणि तिने मला खूप मोठ्या मनाने माफ केलं. मला खूप वाईट वाटत होतं की भावनेच्या आहारी जाऊन मी माझ्या आईला खूप काही बोलले होते. माझी आई माझं सर्वस्व आहे. मी ही गोष्ट विराजला सांगितली. तोही माझ्या बाबांविषयी ऐकून खूप खुश झाला. काही महिन्यांनी आम्ही ती कॉलनी सोडली आणि दुसऱ्या कॉलनीत शिफ्ट झालो. माझे बाबा पण घरी आले. मी माझ्या वडिलांना भेटून खूप खुश होते. आता आम्ही सगळे मिळून मिसळून एकाच छताखाली राहतो.